सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री गिरिजा ओकची. एका चॅनलची मुलाखत इतकी व्हायरल झाली की काही दिवसातच ती नॅशनल क्रश बनली. तिच्या साड्यांचं कलेक्शन, बीच साईड फोटोशूट हे सगळं व्हायरल झालं. पण नुकत्याच एका मुलाखतीत ती पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोललीये. हॉटरफ्लाय चॅनलच्या मुलाखतीत गिरिजाने तिला येणाऱ्या पॅनिक अटॅक्सवर खुलासा केला. पहिल्यांदाच ती आईबाबांच्या डिवोर्सबद्दल बोललीये. गिरिजा ही अभिनेते गिरीश ओक यांची लेक आहे. आई पद्मश्री पाठक आणि गिरीश ओक यांनी लग्नाच्या काही वर्षांनी डिवोर्स घ्यायचं ठरवलं. आई बाबा वेगळे झाल्यावर मी खूप तणावात होते, असं गिरिजा या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली. माझ्या आईबाबांमध्ये मतभेद होते हे मला माहीत होतं. त्यानंतर हळूहळू वाद वाढत गेले आणि त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. या सगळ्या गोष्टीचा मला सुरुवातीपासून त्रास होत होता. एकतर तेव्हा आपण लहान असतो, आपल्याला शाळेचं परीक्षेचं टेन्शन असतं. अशा परिस्थितीत घरी अशा गोष्टी सुरू असल्या की अजून त्रास होतो. खरं तर मला तेव्हा काय व्हायचं हेच कळत नव्हतं. मला पॅनिक अटॅक्स यायचे, खूप घाम यायचा, अस्वस्थ वाटायचं. हे सगळं मला कधीही व्हायचं. म्हणजे प्रवासात, कॉलेजमध्ये, लॅबमध्ये प्रॅक्टिकल वगैरे सुरू असताना त्रास व्हायचा. इतक्या वर्षांपासून मी तो तणाव सहन करत होते. याची जाणीव मला होत नव्हती. पण हळूहळू आपल्या शरीरात काहीतरी जास्त ताण जाणवतोय हे मला समजलं. म्हणून मी डॉक्टरकडे गेले. तेव्हा मला त्यांनी सांगितलं, तुला व्यक्त होण्याची गरज आहे. तेव्हा सायकॅट्रिस्टचा सल्ला घ्यायला सांगितला. मी थेरपी आणि मेडिटेशन सुरू केलं. मी माझ्या आईबाबांच्या डिवोर्सबद्दल कुठेच काहीच बोलले नव्हते, कारण काय बोलायचं हेच मला कळत नव्हतं. मी एका घटस्फोटीत आईवडिलांची मुलगी आहे याचं मला कायम दडपण असतं. तेव्हा मी लहान होते, माझं लग्न झालं नव्हतं. तेव्हा मला असं वाटायचं की मी माझं लग्न टिकवून दाखवेन. त्या तणावात मी अनेक वर्ष होते. त्याच दृष्टिकोनातून मी रिलेशनशिपकडे बघत होते. त्यानंतर सुदैवाने माझ्या आयुष्यात सुरुच सारखी चांगली व्यक्ती आली. आम्ही चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीवर बोलतो. आता 15 वर्ष झाली आम्हाला एकत्र. लग्नाला 14 वर्ष झाली. आम्हाला एकमेकांबद्दल सगळं काही माहीत आहे, असं यावेळी गिरिजा म्हणाली. मेंटल हेल्थला किती प्राधान्य दिलं पाहिजे आणि एक परफेक्ट पार्टनर किती गरजेचं आहे हे तिने सांगितलं. गिरिजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मराठी मालिका, सिनेमे या सगळ्यानंतर तिने बॉलिवूडवर सुद्धा छाप पाडली. तारे जमीन पर, जवान अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये तिने काम केलं. तुम्हाला गिरिजाची आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.